यावर्षी सोयाबीन खरेदी करत असताना पावसाळा उशिरापर्यंत गेल्यामुळे सोयाबीनचं मॉइश्चर 18% गेलं. 12% वर खरेदी होत नाही. 400 केंद्र उघडले, 2 लाख शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, पण शेतकरी माल आणायचा तर मॉइश्चर 18%, 17%. मग आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं मॉइश्चर मीटर पाठवतो, 8-10 दिवस थांबा, उघाडीमध्ये मॉइश्चर कमी होत जाईल. आमच्या लक्षात आलं की मॉइश्चर हे आता 15% आलेलं आहे. आम्ही केंद्र सरकारला विनंती केली, कारण आम्हाला याची माहिती होती. आम्ही आचारसंहितेपूर्वी केंद्राला पत्र पाठवलं होतं की तुम्ही यावेळेस सोयाबीनच्या खरेदीमध्ये मॉइश्चर कंटेंट 18% ठेवा, कारण आमच्याकडे पाऊस खूप उशिरापर्यंत पडलेला आहे, नाही तर खरेदी होणार नाही. मला अतिशय आनंद वाटतो आणि आम्ही सांगितलं जर काही फरक आला तर पैसे आम्ही देऊ. मला अतिशय आनंद आहे, कालच केंद्र सरकारचा आदेश आला आणि 12% ऐवजी त्यांनी 15% मॉइश्चर अलाउ केलं. त्यामुळे आता सगळ्या सोयाबीनची खरेदी हे राज्य सरकार हमी भावानं त्या ठिकाणी करेल. 400 केंद्र काढले आहेत आणि मोदीजींनी घोषणा केली आहे 6,000 रुपयाचा भाव देण्याची. आणि आम्ही तर आता योजना आणलेली आहे. काय योजना आणली आहे? भावांतर योजना. यानंतर जितके वेळा हमी भावापेक्षा बाजार भाव कमी होईल तितके वेळा यातला जो फरक असेल तो फरक राज्य सरकार थेट तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देईल. एकाही सोयाबीन उत्पादकाचं नुकसान आता यापुढे आम्ही होऊ देणार नाही. पण काल परवा लबाडाचं आवतन चालू झालं. काही लोकांना मेसेज यायला लागले काँग्रेसचं सरकार आलं की 7,000 रुपये भाव देणार. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. काल फोन लावला कर्नाटकमध्ये, अरे म्हटलं काँग्रेसचं सरकार आहे, सोयाबीनचा भाव सांगा. माझ्याकडे कागद आहे, लिस्टच पाठवली त्यांनी. सगळ्या वेगवेगळ्या बाजारात कुठे 100 रुपये कमी, 100 रुपये जास्ती. ॲव्हरेज भाव किती आहे माहितीये? 3,800 रुपये. कर्नाटकामध्ये 3,800 भाव देतात आणि चोंबडे इथे येऊन सांगतात 7,000 रुपये भाव देऊ. म्हणून म्हटलं लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो जे करतो तेच बोलतो, जे बोलतो तेच करतो. 6,000 रुपयाचा भाव देणार म्हणजे देणारच, हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगण्याकरता आलो आहे.